प्रियंका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पुन्हा तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर मी हा हॅपी बिस्किटापासून बनवलेला केक आहे। तो खूप मऊसर झालेला होता। तर बघा, मी हात लावूनसुद्धा तुम्हाला दाखवते आणि कटसुद्धा करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा मऊसर केक, एकदम सॉफ्ट असा हा केक मी आज बनवला होता। तर आज मी तुमच्यासमोर ती केकची रेसिपी शेअर करणार आहे। चला तर वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 10-10चे 4 बिस्किटचे पुडे घेतलेले आहे। आपण आता बिस्किट पुडे हे खोलून आणि आपली त्यातले बिस्किटं काढून घेणार आहोत। आता मी एक कटोरा घेतला आहे। त्या कटोऱ्यामध्ये सर्व बिस्किटं काढून घेणार आहे आणि त्याचे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेणार आहे। आता इकडे मी मिक्सरचं झाकण घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये छोटे छोटे तुकडे करून टाकणार आहे। आता हे आपण मिक्सरला लावून बारीक करून पावडर करून घ्यायची आहे। आता इकडे ही मिक्सरला लावून मी बारीक पावडर करून घेतली आहे। आता एका कटोऱ्यामध्ये मी काढून घेणार आहे। आता आपण इकडे परत मी दुसरे बिस्किट घेतलं आहे, ते बारीक करून घेतले आहे। वरून 2 चमचा साखर टाकून आणि ते मिक्सरला लावून फिरून घेतलं आहे। आता आपले ही एकदम व्यवस्थित अशी ही बिस्किटाचा चुरा तयार आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही चाळणीने चाळून घेऊ शकता। इकडे मी कुकर ठेवलेला आहे। कुकर थोडं गरम झालं का आपण त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आता थोडं मीठ टाकून कुकरमध्ये ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। हे इकडे व्यवस्थित पसरत आलेलं आहे। आता मला थोडं कमी वाटलं, मी अजून थोडंसं मीठ घेतलं आहे। ते हाताच्या साहाय्याने व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण एक रिंग ठेवायची आहे। आता त्याला गरम होऊ द्यायचं आहे, वरून झाकण ठेवायचं आहे। तेव्हा आपण इकडे बिस्किटाचे पेस्ट करून घेऊया। आता इकडे बिस्किटाच्या चुऱ्यामध्ये मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे। ते थोडं थोडं करून टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे। एकदम नाही टाकायचं आहे ना, आपल्याला जास्त गर्द नाही ठेवायचं आहे किंवा खूप पातळ असं हे मिश्रण बनवायचं नाही आहे। आता हे थोडं घट वाटतंय मला, त्याच्यामध्ये पुन्हा मी दूध टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे। एकच साईडनी आपण हे मिक्स करायचं आहे। आता याच्यामध्ये परत थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे। आता हे मी पूर्ण दूध टाकून घेतलं आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहे। तर एकच साईडनी त्याला फिरवत राहायचं आहे हळूहळू आणि मिक्स करत आहे। तर माझं रेसिपी चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। आता हे सर्व मिश्रण होत आलेलं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित होत आलेलं आहे। आता मी एक वाटी घेणार आहे। स्टीलची वाटी घेतलेली आहे। तुमच्याकडे हवे त्या आकारात तुम्ही डबा वगैरे स्टीलचा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। मी थोडं तेल टाकलेलं आहे। आपण व्यवस्थित त्या वाटेला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण केक जो बनवत आहे तो खाली चिपकला नाही पाहिजे। आता मी हे व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे। आता याच्यावर मी मैदा, तुमच्याकडे जर मैदा असेल तर मैदा तुम्ही त्याच्यावर टाकू शकता। आता हे व्यवस्थित आपण कढई आपल्या ह्या वाटीला लावून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित लावलेलं आहे। आता इकडे ही मी केकचं सामान घेतलेलं आहे, हे मिक्स केलेलं बॅटर घेतलेलं आहे। आपण त्याच्यावर थोडासा सोडा टाकायचा आहे आणि त्याच्यावर 1 चमचा दूध टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आधीच सोडा टाकायचा नाही आहे, नंतर टाकायचा आहे। तर मी हा नंतर टाकलेला आहे। आता आपलं हे सर्व मिश्रण तयार आहे। आता जी आपण वाटी घेतलेली होती त्याला पीठ लावून घेतलेलं होतं। आता त्याच्यामध्ये आपण हे केकचं बॅटर टाकून सर्व घ्यायचं आहे। आता मी हे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि हळूच त्याला डॅब डॅब करून घ्यायचं आहे। आता हे आपलं तयार आहे। आता कुकर इकडे तापला आहे। आपण आता ही रिंग ठेवायची आहे मध्ये आणि रिंगवर आपण आता ही वाटी ठेवायची आहे। आता कुकरचं झाकण असेल तर तुम्ही कुकरचं झाकण शिटी काढून घ्यायची आहे आणि रबर पण काढून घ्यायचं आहे। तर माझ्याकडे ही काचेची हे होतं। आता बघा इकडे केक किती सुंदर असा मऊसर झालेला आहे, किती छान फुगलेला आहे। तर मी एक काटेरी चमचा घेतला आहे आणि मी चेक करून बघितलेला आहे।
तर केक कुठल्याही प्रकारे चिपकत नाही. तर हा व्यवस्थित आपला हा केक रेडी आहे. तर बघू शकता मऊसर असा हा केक आपला तयार आहे. आणि खूप छान आणि खूप टेस्टी झाला होता. तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा. एकदम सोप्या पद्धतीने आणि 2-3च वस्तूपासून बनवणारा हा केक. तर तुम्ही नक्की करून बघा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. Ini tak boleh